सुरेश धस यांनी धस्स केलं आणि प्राजक्ता माळी चांगल्याच भडकल्या. खरं तर ही तशी पहिलीच वेळ नव्हती. याआधी देखील करुणा मुंडे आणि सोशल मीडियावरून प्राजक्ता माळी यांच्या चरित्र्यावर धनंजय मुंडे आणि परळीतील कार्यक्रमावरून शिंतोडे उडवले जात होते. पण प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत संबंध घटनेवर खुलासा केल्यानंतर आता माळींच्या सपोर्टला सगळी मराठी फिल्म इंडस्ट्री मैदानात उतरली. दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावर मोजकं बोलणाऱ्या पंकजा मुंडे यांनीही प्राजक्ता माळी यांना सॉफ्ट टार्गेट केलं जात असल्याची पोस्ट लिहित आणखीनच राजकीय गुंताडा करून टाकलाय. दुसऱ्या बाजूला विरोधक आणि स्वतः सुरेश धस देखील मर्डर मिस्ट्री आणि वाल्मिक कराड प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा सगळा स्क्रिप्टेड मामला चालू असल्याचा आरोप करतायत. या सगळ्या चिकलफेकीत खरंच प्राजक्ता माळी यांना सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे का, की हा सगळा ठरवून घडवलेला स्क्रिप्टेड मामला आहे? सरपंच संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच हे सगळं घडवून आणलं जाते का? पडद्याआड नेमकं काय चाललंय सविस्तर सांगतोय आजच्या व्हिडिओमध्ये. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. हात जोडून विनंती करते की धनंजय मुंडे यांना मतदान करू नका. मेहुणीवर बलात्कार करतो. तुमच्या पैशांनी, जनतेच्या पैशांनी फक्त प्राजक्ता माळी सारख्या मुलींचा, स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी यांसारख्या मुलींचं घर भरतं. ऑबिरॉय हॉटेल पूर्ण बुक असतं या लोकांच्या अय्याशीसाठी. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आधी करुणा मुंडे यांनी नाव घेऊन केलेला हा सर्वात मोठा गौप्यस्फोट. त्यावेळी बरीच चर्चा झाली, कारण त्यांनी या प्रकरणात प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं होतं. यावर बऱ्याच बातम्या चघळल्या गेल्या. सोशल मीडियावर याबाबत बरवाईट लिहिलं देखील गेलं. निवडणुका झाल्या, निकाल लागला. धनुभाऊ कॅबिनेट मंत्री देखील झाले. पण सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून राजकीय चिखलफेक सुरू झालेली असताना आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा प्राजक्ता माळींचं नाव घेतलं आणि घोळ झाला. मॅनेजमेंट पॉलिटिक्स, ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, इथं शिक्षण घ्यावं. ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंदाना, अजून काय प्राजक्ता माळी सुद्धा आमच्याकडे येत असतात. हे सगळं काय बघायचं असेल, चित्रपट नवीन कोणाला काढायचं असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत त्यांच्या तारखा कशा पद्धतीने मिळतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथे येतात. त्यासाठी तर अतिशय जवळचा पत्ता सापडला असेल तर तो आमच्या परळी पॅटर्नचा आहे. परळीचा हाही एक पॅटर्न आहे. खरं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी चांगलाच फास आवळलेला असताना प्राजक्ता माळी यांच्यावरील एक कमेंट त्यांना चांगलीच महागात पडली. करुणा मुंडे यांनी चारित्र्यावर शिंतोडे उडवून देखील शांत बसलेली प्राजक्ता माळी हिच्या संयमाचा बांध अखेर फुटला आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिनं आपली भूमिका स्पष्ट केली. एक व्यक्ती रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात काहीतरी बोलून जाते. त्या दोन वाक्याचा मीडिया हजारो व्हिडिओ करून जाते. तेवढे शब्द पकडतो, त्यावरून युट्यूब चॅनलवर हजारो व्हिडिओ बनतात. चिखलफेक सुरू राहते. या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही. फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांना फार सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे. कुणीही यावं आणि नाव घेऊन जावं. तुम्ही तुमच्यातल्या राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातल्या महिलांच्या नावांचा गैरवापर करणं बंद करावं. मी त्यांना विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं जाहीरपणे माझी माफी मागावी. फक्त माझीच नाही, ज्या महिलांचा त्यांनी चुकीचा उल्लेख केलाय त्यांची त्यांनी माफी मागावी. अर्थात प्राजक्ता माळी यांच्या पत्रकार परिषदेनंतर आतापर्यंत फॉर्मात असणाऱ्या सुरेश धस यांच्याच विरोधात रिव्हर्स गिअर पडला. यानंतर चिडचूप असणारी फिल्म इंडस्ट्री जागी झाली आणि त्यांनी प्राजक्ता माळीच्या सपोर्टमध्ये भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यात गौतमी पाटील, कुशल बद्रिके, सुशांत शिलार, मनसे नेते अमेय खोपकर, दीपाली सय्यद या सर्वांनीच प्राजक्ता माळीचं समर्थन करत सुरेश धस यांना चांगलंच गोत्यात आणलं. कुशल बद्रिके तर म्हणाला की मी सुद्धा 3 ते 4 वेळा परळीत गेलो. काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुद्धा नाचताना कंबर हलवली. पण मला त्याचं कधी काय वाटलं नाही. वाटलं की ते छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र धस्स होतंय काळजात. कुणाचं ठाऊक, स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला इंटरेस्ट यावा. बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध. सिने कलाकार प्राजक्ता माळी हिच्या मदतीला धावून जात नाही, तोच राजकीय मंडळी देखील यात उतरली आणि त्यांनी सुरेश धस यांना टार्गेट करायला सुरुवात केली. पण सुरेश धस माफी मागणार नाही या एका वाक्यावर ठाम होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा स्क्रिप्टेड मामला असल्याचं त्यांनी मीडियासमोर सांगून टाकलं. सुरेश धस यांच्या समर्थनार्थ देखील विरोधकांच्या गोटातील काही राजकीय मंडळी धावून आली. मात्र राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर आणि दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आल्यानंतर प्राजक्ता माळी यांचं पारडं जरा जड झालं. बीडमधील या सगळ्या दहशतीच्या घटना एक एक करून समोर येत असताना यावर तुटक बोलणाऱ्या पंकजा ताई देखील
प्राजक्ता माळीच्या सपोर्टसाठी धावून आल्या. चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निर्घुण हत्या या थांबवणं शक्य आहे ना, पण कायद्यानं, नियमानं. ते राहिलं बाजूला, नुसतीच चिकलफेक. दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट आहे. स्त्री आणि तिचं सत्व काल पाहवलं नाही. पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे, तर एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसुकच साथ मात्र राहावी. पंकजाताईंच्या या ट्विटमुळे सुरेश धस आता एकाकी पडले. वाल्मिक कराड कधीही सरेंडर करण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया देखील या संबंधीचे इन्साइट्स बाहेर काढतात. प्रकरण हळूहळू शांत होईल, कदाचित लोकांच्या विस्मृतीतून तरी जाईल, पण या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं हमखास शोधली गेली पाहिजे. प्राजक्ता माळी आणि इतर महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले असतील तर सुरेश धस यांना माफी मागायला नेमका प्रॉब्लेम काय आहे? बीडमधील हिंसाचाराचा, खुनाचा आणि दहशतीचा सगळा घटनाक्रम समोर येत असताना प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या मंडळींनी त्यावर नेमका स्टँड का घेतला नाही? प्राजक्ता माळीला सहजासहजी भेटणारे मुख्यमंत्री मस्साजोगमध्ये जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीची भेट घेण्याची संवेदनशीलता का दाखवत नसते? प्राजक्ता माळीचं समर्थन करत असताना गुणरत्न सदावर्ते सारखी काही मंडळी वाल्मिक कराड यांचं उदात्तीकरण नेमकं कशाच्या बेसिसवर करत आहेत? या सगळ्या प्रश्नांची उकल नीट आणि सविस्तर झाल्यावरच प्राजक्ता माळी यांना सॉफ्ट टार्गेट केलं जातंय का, की हा सगळा स्क्रिप्टेड मामला आहे, यावर अगदी मोजकेपणानं आपल्याला भाष्य करता येईल एवढं मात्र नक्की. बाकी या सगळ्या राजकीय आणि चारित्र्याच्या चिकलफेकीत प्राजक्ता माळी खरंच सॉफ्ट टार्गेट होत आहेत का? याबाबत तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.